मी वनिता मच्छिंद्र माने, मांजरी हडपसरला राहते. जॉबला ससून हॉस्पिटलमध्ये ॲज अ इन्चार्ज सिस्टर म्हणून आहे. आणि माझा एक्सपिरियन्स तसा खूप बॅड आहे, पण मी थोडक्यात सांगते माझ्या मेजर काय काय झाले. माझं 2001ला बिलोनी ॲम्प्युटेशन झालं, म्हणजे पाय कट केला. 2011ला फर्स्ट अबॉर्शन झालं, त्यातच डायबेटिक डिटेक्ट झाला. 2014ला सिझेरियन सेक्शन झालं आणि 2017ला मॅलिग्नंट कॅन्सर झाला. असे मेजर प्रॉब्लेम माझ्या लाईफमध्ये. तर सुरुवात अशी माझ्या लाईफमध्ये, मी 4थीला असताना माझ्या पायाला काटा टोचला होता. त्याचं इन्फेक्शन इतकं वाढलं, म्हणजे अंगठ्याचा काटा घोट्याचा अँकल जॉईंटच्या अराउंड पर्यंत गेलं इन्फेक्शन. त्याच्यानंतर ते इन्फेक्शन मी जवळजवळ 14 वर्ष सहन केले. 14 वर्ष असं शांत नव्हते बसले. मेडिसिन चालू होतं, म्हणजे पहिलं प्रायमरी, टर्शरी, नंतर तालुका लेवल, नंतर जिल्हा, वेगवेगळ्या हॉस्पिटल ट्रीटमेंट चालू होतं. सर्जरी झालं 1-2 मायनर. त्याच्यानंतर मेडिसिन असे दिले गेले मला त्या काळात, जेव्हा 5-6 वर्ष झाले आणि ती जखम काही क्युअर व्हायना. ॲक्टिनोमायकोसिस म्हणून सांगितलेलं. मग टीबी मध्ये जे रेप्सोना देतात, रिफामायसिन देतात, लेप्रोसीमध्ये जे डेप्सोन देतात, आर्थरायटिस मध्ये जे पेनिटोरा इंजेक्शन देतात, हे सगळं माझ्यावर ट्रायल बेस झालेलं. पावसाळा सुरू झाला काही इन्फेक्शन जास्त व्हायचं, मग 7-8 दिवस ऍडमिट होऊन अँटीबायोटिक पेनिटोरा इंजेक्शन घेऊन घरी जायचं. असं लाईफ टू लाईफ सर्कल चालू होतं. मग अशातच आर्ट साईड होतं, तर आपल्याला काय झालं हे कसं कळणार. मेडिकल फील्डला तर जाऊ शकत नव्हते, सायन्स नव्हतं. मग विचार केला नर्सिंग झालं, ऍडमिशन झालं, 1 वर्ष कम्प्लीट झालं. पण त्या काळात जेव्हा मला टीबीवरचं ड्रग चालू होता, एकदम काळा ठिक्कर चेहरा पडलेला, वजन लॉस झालेलं. आणि मग आई आली, एवढे पैसे भरले, हे केलं, सगळं केलं, आणि ही जर मेली तर काय करायचं. प्रायव्हेटला ऍडमिशन होतं आणि घरी जेमतेम परिस्थिती होती. मग विचार केला की फर्स्ट इयरचे जुलैमध्ये एक्झाम झाले औरंगाबाद सेंटर. 9 जुलै 2000ला माझं ॲम्प्युटेशन झालं. असे पेपर संपून चालले, सर चालले आगाशी सर पाठीमागून, म्हणजे वनिता तू खूपच त्रास होतोय, तर तुझं फक्त अँकल जॉईंटचे मुवमेंट नाही होणार, तुझं लाईफ तसं पण चालू राहणार नाही. आणि खूप ठणक आणि वेदना मला इतकं होतं, म्हणजे मी रात्री पाय वरती करून झोपले, अँटीबायोटिक घेतला आणि एक पेन कूलर घेतलं तरच झोपायचे, नाही तर मला कधीच झोप येत नाही. म्हणलं ठीक आहे सर, 2 दिवसांनी प्रॅक्टिकल झालं का ऍडमिट होऊन जाते. आईला बोलून घेतलं, ॲम्प्युटेशन केलं, सगळं झालं. 1 वर्ष गॅप घेतला, नंतर सेकंड इयर ऍडमिशन घेतलं. ते पण खूप कष्टाने मिळालं, की हँडिकॅप लोकांना नर्सिंग नसतं, स्टँडिंग जॉब असतं, की तुम्ही घरी जा. म्हणलं जाते घरी, माझा पूर्ण पैसा रिफंड करा, मी दुसरं कशाला ऍडमिशन घेते. नाही पैसा नाही मिळणार. मग घेतलं कंटिन्यू ऍडमिशन. 2005ला गव्हर्नमेंट जॉब लागला, ते पण हँडिकॅपच्या बेसवर. म्हणजे भगवंत आपल्या लाईफमध्ये जे काही करत असतं त्याचं काहीतरी पूर्वनियोजन असतं, किंवा आपले पण भोग असतात. 2005ला गव्हर्नमेंट जॉब लागला, 2009ला लग्न झालं. लग्न खूप उशीर झालेलं, जवळजवळ 28-29 एजला लग्न झालं. मग प्रेग्नन्सीसाठी परत प्रयत्न, हार्मोनल थेरपी चालू केली. सांगते मेडिसिन कसं माझ्या लाईफमध्ये सुरुवात झाली ते तर होतं. त्याच्यानंतर मायग्रेन होतं, पीसीओडी होतं, खूप ब्लिडिंग जायचं. मग हे सगळं कंट्रोल करता करता 2011ला प्रेग्नन्सी राहिली. फर्स्ट 3 महिन्यामध्ये अबॉर्शन झालं, हार्टबीट नव्हतं. मग सगळ्या टेस्ट केल्या, पूर्ण टोटल टेस्ट केल्या. ब्लडमध्ये शुगर निघलं, टॉर्च पॉझिटिव्ह निघलं, जे एक रुबेला व्हायरस असतो त्यामध्ये. त्याच्यासाठी 6 महिने ड्रग खावा लागलं. दिवसेंदिवस डायबिटिकचं वेगवेगळे मेडिसिन हायर डोस होत गेले, पण कंट्रोलला नाही आलं. त्यातच 2013ला पुन्हा प्रेग्नन्सी राहिली. फर्स्ट 3 महिने स्पॉटिंग व्हायला म्हणून हार्मोनल थेरपी, कमरेवर इंजेक्शन 7 दिवसांनी, ते झालं. प्रेग्नन्सी सस्टेन राहण्यासाठी हार्मोन पुन्हा ओरली. त्याच्यानंतर डायबिटिक डिटेक्ट होतं, म्हणून 3 महिन्यानंतर लगेच इन्सुलिन स्टार्ट. पुन्हा 7व्या महिन्यात ऍडमिट झाले. 7व्या महिन्यापासून इन्सुलिन 34 युनिट स्टार्ट. इन्सुलिन असं होतं की 3 टाइम शुगर टेस्ट करून, बोटापार प्रिक करून हे झालेले. त्याच्यामध्ये कसं तरी प्रेग्नन्सी झालं, डिलिव्हरी झालं, सगळं झालं. पण 2017ला अचानक पोटात दुखायला लागलं. मला पीसीओडीची हिस्ट्री होती, त्याच्यामुळे मी काय निग्लेक्ट केलं. पण जेव्हा अचानक उलटी झाली, सगळं झालं, घाबरल्या पुरीने, चल ड्युटीवरच सगळं करून 8 सेंटीमीटरचा सिस्ट निघला सोनोग्राफीमध्ये. लगेच सिटी स्कॅन केला, कॉन्ट्रास्ट. सिटी स्कॅन मध्ये म्हणलं नाही, हे कॅन्सर रिलेटेड काहीतरी वाटतं, तुम्ही लगेच ऍडमिट व्हा आणि टेस्ट करून घ्या. त्याच रात्री CMR लेवल केलं, सगळं ऍडमिशनची प्रोसिजर केली. आईला दुःख द्यायचं नव्हतं, कारण खूप तिनं पण माझ्याबरोबर सहन केलेलं होतं. हॉस्पिटलमध्ये 15-15 दिवस ऍडमिट राहणं, काय ते दुःख असतं ते आमचं आम्हाला माहिती. ससूनमध्ये मी स्वतः 10वीला असताना
ऍडमिट होते पायाच्या बायोप्सीसाठी. पण तिला म्हणलं एक छोटं किरकोळ ऑपरेशन आहे, तू ये. धो धो पाऊस, जुलै महिना, आली ससूनमध्ये. म्हणजे तुझा अवतार तर वेगळाच, कारण अवतार कसा होता, युरिन कॅथेटर टाकलं होतं, ओटी ड्रेस दिला होता, सगळं प्रिपरेशन केलं होतं. मला नाही ग काय नाही, मला डॉक्टरने कॅन्सर सांगितलं. म्हणून दोघे रडायला लागलो, खूप रडलो. भगवंत तुझीच का परीक्षा घेतो, म्हणलं जे आहे ते जाऊ दे. सोमच्या बाबा, सोम 3 वर्षाचा होता त्यावेळेस, सोमला घेऊन घरी गेले. सकाळी या म्हणलं उद्या उठी. मग आईला राहवलं नाही, भावाला फोन केला, तू अर्जंट आहे म्हणे, काही असन तसं असन. तो पण रात्री निघला की कॅन्सर एवढा मोठा, आणि हिनं काय एवढं हलक्यात घेतलं. मला दुःख नव्हतं द्यायचं, कारण सगळ्यांनी लाईफ मध्ये माझं दुःख सहन केलेलं होतं. सर्जरी झाली, हिस्टोपॅथला गाठ पाठवली, 9व्या दिवशी रिपोर्ट आला, मॅलिग्नंट कॅन्सर निघला. मग पाय खालची जमीन हादरली की इतके दिवस का जगले माहित नव्हते, पण आता काय जगायचं. कॅन्सर म्हणजे अशी कंडिशन आहे, माणसाचं मेंटली, फिजिकली आणि इकॉनॉमिकली पूर्ण ऱ्हास होतो. किती हायफाय असो नाही तर लो क्वालिटीचा असो. स्वतः पेशंट हँडल केलेले होते, काय काय कशी कशी त्यांची कंडिशन होते. शेवटी ते स्वतः म्हणतात कधी मृत्यू येईन आम्हाला काही कळत नाही. पेशंटची हिस्ट्री बघितलेली, हाल बघितलेले, नातेवाईकांचे काय कंडिशन असेल. मी पण हाच विचार केला, माझं पण असंच होणार आहे, कॅन्सर, आणि तो पण मॅलिग्नंट. बिनाईन आणि मॅलिग्नंट कसं, बिनाईन क्युअर होऊ शकतो, पण मॅलिग्नंट पूर्ण बॉडीमध्ये एक सेलला पकडून दुसरी सेल पकडून कधी ऱ्हास करतो बॉडीचा माहित नाही. डोळ्यापूर्व सगळं चिन्ह होतं. पण भगवंताला म्हणलंय, भगवंता सोम फक्त 3 वर्षाचा आहे, आणि त्याला एकदा आई कळू दे, म्हणजे कमीत कमी मला अजून 2-3 वर्ष जगू दे, की ते 5-6 वर्षाचा होईल, आणि मग मी मेले तरी काय हरकत नाही. आणि अजून दुसरी एक कंडिशन होती, गव्हर्नमेंट सर्वंट, घर लोनवर, कार लोनवर, काय असेल ते सगळं लोनवर असतं आमचं गव्हर्नमेंट सर्वंटचं, कॅश काहीच नसतं. माझी सेम कंडिशन तशी होती. सगळं पुढच्यांना त्रास नको म्हणून सगळं व्यवस्थित लावून लावा, सगळं लोन विल्हेवाट करावी, आणि मेलं तरी चालन. मग ह्या विचाराने फर्स्ट केमो घेतली. फर्स्ट केमो मध्ये मला इतका त्रास झाला, कारण केमोचे इंजेक्शन सगळे ग्लुकोज मध्ये चढवतात, आणि ग्लुकोज मध्ये चढवायचं, ऑलरेडी डायबेटिक, ते इन्सुलिन डोस हाय केलेला. इंजेक्शन चढवताना पूर्ण बॉडीची आग होती. ती आग काय असते हे ते जो कॅन्सर पेशंट आहे ना त्यालाच कळतं. पूर्ण जलन. 3-4 दिवशीच पायचा त्रास. पायच म्हणजे एवढं की नाश्ता खाताना टॉयलेटमध्ये रक्ताची जी धार पडायची ते आठवायचं की नको, मला नाश्ताच नको. अशी कंडिशन झाली, पूर्ण आग बॉडीची. 4-5व्या दिवशीच हेअर लॉस व्हायला सुरुवात झाली. मग आई म्हणे पुण्यात नाही राहू शकत, हिला आपण गावाकडे घेऊन जाऊया, इथं कोण क्रियाक्रम करणार आहे, कोण येणार एवढ्या लांब. ह्या कंडिशनवर आईने केमो झालं 7व्या-8व्या दिवशी कंडिशन बघून मरते म्हणून गावाला घेऊन गेले. सेकंड केमोची तयारीच्या आधी तर इन्सुलिन वगैरे मेडिसिन चालूच होतं. आणि डायबेटिक मध्ये असं कधीच एक पण दिवस येत नाही का इन्सुलिन घेतल्यानंतर कमी रेंज मध्ये येतं किंवा शुगर काहीतरी कमी लेवल येतं, असं माझ्या लाईफ मध्ये कधीच नाही झालेलं. दिन बे दिन इन्सुलिनचा डोस पण वाढला, शुगर पण वाढले. सेकंड केमोला नगरला गौरव हॉस्पिटलला रजिस्ट्रेशन करून आले, कारण कॅन्सर हॉस्पिटल होतं आणि ससून स्टाफ म्हणून माझं फ्री पण होणार होतं. या तरी राहुरीला मामा होते. मामाने 2016ला आपलं तप सेवा सुमिरांची साधना श्रीरामपूरला केली होती. ते म्हणे तुला केमोचं पुढे मागे करता येईल का. म्हणलं मामा नाही, 21 दिवसांनी तर सेल नवीन डेव्हलप होतं, आणि सेकंड डोस तर 21 दिवसांनीच घ्यायचा असतो ब्लड सेल मध्ये. बरं एक काम कर म्हणे, जे असेल ते असं 8-9 दिवस फक्त पुढे कर. म्हणलं ठीक आहे, काय ये म्हणे तू. मग समजून सांगितलं तपसेवा सुमिरन काय असतं. तुमच्यासारखंच माझी कंडिशन होती. म्हणलं मला मॅलिग्नंट कॅन्सर सांगितलंय, मामा काय पागल सारखं सांगतं की हे कर, कच्चं खाय, ते कर. पण अशी कंडिशन होती की मामाचे शब्द पण टाळू शकत नव्हते. मामाने सगळं एज्युकेशन केलेलं, लग्न केलेलं. ठीक आहे म्हणलं मामा, येते जाऊन मी. नाशिकला शिबिर होतं ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या आसपास. मिस्टर, भाऊ, मावशी सगळं मेडिसिन सगळं घेऊन गेले. सेम तुमच्यासारखं 7 डेजचं कॅम्प ज्यांनी केला असं त्यांना माहिती. फर्स्ट डेला गेले, कडी खिचडी होती, रात्री इन्सुलिन घेतलं नाही. दुसऱ्या दिवशी ब्लड टेस्ट होतं, सगळे इन्सुलिन घेतलं नाही. आणि दुपारी डॉक्टर साहेबांचं लेक्चर चालू होतं. त्या लेक्चर मध्ये सर्व झालं, काय असतं आपलं इंट्रोडक्शन वगैरे, इनॉग्रेशन. आणि सेकंडच 2 वाजताच्या लेक्चर मध्ये मेडिसिन कसं जहर ऍक्ट करतं हे तुम्हाला आज पण सांगितलं. जसं मला पण ते लेक्चर पटलं. म्हणलं मी एवढे 14 वर्ष पायासाठी एक ना एक ट्रायल बेसवर मेडिसिन खाल्लं, त्यांनी काहीच झालं नाही. त्याच्यानंतर पाय तर काढावाच लागला. शुगर साठी पण काहीच कंट्रोल मध्ये नाही, आणि छोटे मोठे ऑपरेशन होतच, म्हणजे मायग्रेन, पीसीओडी, हे तर ते. आणि त्याच्यानंतर एवढं मोठं कॅन्सर झालं, आणि कॅन्सर मध्ये तर माणूस मरणार हे तर 100%. पण मग विचार केला,
की हे कॅन्सरचं पण काय खरं आहे, मरायचंच आहे 2-3 वर्ष, तर मग एक ट्रायल करूया. एवढं ट्रायल शरीरावर झालं तर मग माझ्यावर पण एक ट्रायल करूया. ट्रायल असं केलं, दुपारी 2चं लेक्चर ऐकलं. म्हटलं इथून पुढे लाईफ मध्ये जगायचं ना, तर विदाऊट मेडिसिन जगून बघूया कसं जगतं. तसं पण मरायची कंडिशन होती. मग म्हटलं असं विदाऊट मेडिसिन मेलं तर मेलं काय होतं बघूया, पण कॅन्सरला काय फरक पडतो हे बघूया आपण. मनात चिंता होती, पण त्या दिवशी मनात ठाम निश्चय केला. घरी गेले, आईकडेच होते. कॅन्सर लिव्ह होती 2 वर्षाची सँक्शन. सगळं आई ग्रीन ज्यूस साठी भाजीपाला वगैरे जे पत्ती असं गावाकडे सगळं फ्रेश फ्रेश ते केलं. 2 वर्ष इतकं स्ट्रिक्ट केलं, म्हणजे सकाळी 11ला ज्यूस घेतला, दुपारी 1-1:30ला सलाड, 4ला नाश्ता, रात्रीचं जेवण. आणि मेडिकल लिव्ह सँक्शनची कंडिशन होती की दर 3 महिन्याने सोनोग्राफी, 6 महिन्याने सिटी स्कॅन आणि वर्षाने पेट स्कॅन असं असलं तरच लिव्ह सँक्शन होत असते पुढची कॅन्सरची. माझं सीएम मार्कर लेवल नॉर्मली 35 असं, कॅन्सरच्या वेळेस होतं 159. मग ते पण करायचं होतं सीएम मार्कर लेवल पण. हे सगळं 3 महिन्याने एक सोनोग्राफी केली. भीती वाटत होती काय होतं का, कारण कॅन्सर पेशंटला जेव्हा कॅन्सर फैलतो बॉडीमध्ये न ट्रीटमेंट घेता तर आसायटिस बसतं, पूर्ण पोटात पाणी होतं, ऑर्गन डॅमेज होतं. मग भीत करत एक सोनोग्राफी केली. मॅडम म्हणे काय नाही, नॉर्मल आहे, तुझं जे केमो वगैरे चालू आहे ते व्यवस्थित चालू आहे. म्हणलं ओके मॅडम, कारण लिव्ह घ्यायचे होते हा फंडा सांगितला नाही मॅडमला. त्याच्यानंतर 6 महिन्यांनी पुन्हा एक सिटी स्कॅन केला. सिटी स्कॅन पण कॉन्ट्रास्ट टाकून केला, सिटी स्कॅन नॉर्मल आला. पण अशा 6 महिन्यामध्ये मी दर महिन्याला सोनोग्राफीचे रिपोर्ट वगैरे जे श्यामा दीदीला पाठवायची, काय अशी कंडिशन आहे, मी असं तपसेवा सुमिरन फॉलोअप करते. एवढं पहिचान नव्हती. एक शिबिर नाशिक, एक जालना आणि एक पुण्याचं केलं होतं 2018ला. एवढं काय नव्हतं, एक अनुभव लिहून पाठवलं होतं. अनुभव लिहून पाठवलं, त्यांनी विचारलं की तू कधी उपवास केला का, आता जसं तुम्ही केलं. म्हणलं नाही मॅडम, मी कधीच उपवास नाही केला कॅन्सरसाठी. म्हणजे कुठलाच नाही का, म्हणलं नाही. मग हे उपवास शिबिरचं आहे ना, 9 दिवसाचा, शिंपी काका वगैरे त्यांची चर्चा चालू होती आमच्या शिबिरमध्येच की ऑक्टोबरला मेरिटला जायचं म्हणून. मग मी पण विचार केला, एवढं कॅन्सर झाला, देवाने एवढी दिली सुट्टी, तर एक शिबिर मेरिटला जाऊन करावा. केलं मेरिटचं शिबिर. पण मेरिटचे व्हायब्रेशन असं आहे तुम्हाला सांगते, म्हणजे कोणी गेलेले असेल त्यांना तर माहिती आहे, पण माझा अनुभव फर्स्ट एक्सपिरियन्स. तिथलं वातावरण आपण जे मेल्यावर स्वर्ग बघतो ना, तर जिवंतपणे स्वर्ग बघायचा असेल ना तर मेरिटला बघायचं. इतकं छान एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे मेडिटेशन पण छान होतं. तिथलं वातावरण इतकं इतकं, म्हणजे जी मौज आहे ना, म्हणजे हवेत राहतो ती खरी मौज आपल्याला मेरिट आश्रम मध्ये येते. म्हणजे हे तर एक किरकोळ छोटा अनुभव आहे 3 दिवसाचा. 9 दिवसाचा उपवासचा अनुभव तिथे एकदम बेस्ट. मग मेरिट शिबिर करून आले, ड्युटीची जॉईनिंग तयारी. स्कॅन केला. पेट स्कॅन करताना भगवंता म्हणलं सगळं तुझ्यावर सोडलेलं, जे होईल ते होईल. हनुमान चालीसा स्टार्ट केली, इन्सुलिन किंचित डोस घेतला, पेट स्कॅन केला रुबी हॉलला. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला. देवाला म्हणलं काय होईल माहित नाही. रिपोर्ट आला, पण पेट स्कॅन कसा आला माझा, एकदम नॉर्मल. जे नॉर्मल पेशंटचं कॅन्सरचं केमो घेऊन पण नॉर्मल येत नाही, ते तप सेवा सुमिरांची सिस्टीम फॉलोअप केल्यामुळं फक्त 1 वर्षाने माझा पेट स्कॅन नॉर्मल आला. एक केमो घेतलं, त्याच्यानंतर मी काही त्या मेडिसिनकडे वळले नाही. पण जेव्हा पेट स्कॅन केला, भीती होती ना मनात, काय होतं काय नाही, आपण तपसेवा सुमिरन फॉलोअप करतोय. केलं, नॉर्मल रिपोर्ट आला. तेव्हापासून तर आजपर्यंत, म्हणजे नवरात्र उपवास तर सोडतच नाही मी. दरवर्षी जे इकडची एखादी सुट्टी इकडं तिकडं हो, पण नवरात्र उपवास अटेंड करते, म्हणजे करतेच. तेव्हापासून आतापर्यंत घरात ना मुलाला मेडिसिन ना व्हॅक्सिनेशन, 3 वर्ष झाल्यानंतर त्याला एक पण व्हॅक्सिनेशन नाही दिलं. घरात पण कोणाला मेडिसिन नाही. कोरोना काळमध्ये दोघं पॉझिटिव्ह आलं होतं, पण घरीच काढा बिडा रिपेअर. कोरोना काळमध्ये पण काहीच नाही, म्हणजे हाल जे कोरोना काळने झेलले ते मी नाही झेलले, एकदम नॉर्मल. आणि अशीच सेम हिस्ट्री माझे जे मामांनी तपसेवा सुमिरन फॉलोअप करतात, म्हणजे ते यशस्वी साधक आहे, त्यांच्या घरात कच्चं असतं. पण आजीला कॅन्सर सांगितला. आजी 84 एजची, लोअर लंग्स लोबचा कॅन्सर होता. मग आजीला मामा म्हटले काय करायचं. म्हणलं मामा ती मरायला 84 इयर आणि तुम्ही अजून ट्रिक करून बायोप्सी घेऊन कशाला काय करता, जे जगते ती नॉर्मल जगू द्या म्हणलं, जे असेल ते. पहिला अंजना अटॅक येऊन गेलं तेव्हा पण तिला असंच आम्ही घरी नेलं, डायरेक्ट काहीच नाही केलं. आता हे कॅन्सर डिटेक्ट झालं म्हणलं, कोणाच तिला फक्त सांगायचं नाही की तुला कॅन्सर आहे म्हणून, काही नाही. घेतलं, घरी नेलं. रोज सकाळी तिला पहिला ग्रीन ज्यूस, शिसमची पत्ती मस्ट होती तिला. मामाला म्हणलं काय झालं तर शिसमची पत्ती जायला पाहिजे. शिसमपत्ती नंतर वरती शिसमपत्ती नंतर ड्रायफ्रूट ज्यूस. जेवण नव्हतं जेवण, जे कच्चं मच्चं खातात जे, ठीक आहे. 84 ते आता तिचं आत्ता जस्ट आम्ही जळगाव शिबिरला गेलो त्या दिवशी एक्सपायर झाली.
ते पण घरीच एक्सपायर झाली, काही नाही, नॉर्मल डेथ झाला. म्हणजे शास्त्रीजी नेहमी सांगतात की हत्तीच्या गळ्यातलं घुंगरू पडतं त्याला कधीच कळत नाही, तसं आपला मृत्यू पाहिजे. तिचा मृत्यू पण सेम मामीच्या मांडीवर झोपली आणि एक्सपायर झाली. म्हणजे तुम्हाला सांगते हे तप सेवा सुमरनचा एवढा बेस्ट इफेक्ट आहे. माझ्या लाईफ मध्ये खूप घटना आहे, पण इट्स ओके. जय गुरुदेव. आणि कोणाला काही प्रश्न असेल माझ्या कॅन्सर विषयी किंवा अजून पण फाईल जपून ठेवलंय, प्रोफाईल जपून ठेवलेलं आहे. कोणाला कॉल करायचा असेल माझा डायरेक्ट नंबर पण आहे, कधी पण एनी टाइम कॉल करू शकता. फक्त ड्युटीवर असल्यावर नेटवर्क जाम होतं, त्याच्यामुळे घरी आले तरच फोन वाटेल. थँक्यू. असंच एक कॅन्सर हिस्ट्री अजून डॉक्टर साहेबांनी सांगितलं त्यांचा हिस्ट्री ऐका.